नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सक्सेस वे के के या यूट्यूब चॅनलवर। आज तारीख आहे 13 डिसेंबर आणि 13 डिसेंबरपासून जेवढेही करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। प्रश्नाशी संबंधित ज्याही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याही आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक बघा। शेवटी मी तुम्हाला एक प्रश्नसुद्धा विचारणार आहे, त्या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी साजरा करण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस जो आहे तो 9 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात आला। तर या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 9 डिसेंबर। आता मित्रांनो, हा जो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस आहे तो दरवर्षी 9 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो। आणि का करण्यात येतो तर भ्रष्टाचारापासून दूर राहण्यासाठी, म्हणजे जेवढे काही लोक भ्रष्टाचार करतात त्या लोकांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी आणि जास्तीत जास्त भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 9 डिसेंबर हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। बरं, यावर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवसाची थीम काय होती? तर युअर राईट युअर रूल से नो टू करप्शन। काय होती? युअर राईट युअर रूल से नो टू करप्शन। तर हे जे थीम आहे ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर या प्रश्नापासून तुम्हाला एवढी माहिती मिळेल। आजच्या आपल्या व्हिडिओचा टार्गेट आहे 400 लाईकचा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। दुसरा प्रश्न बघा, कोणत्या देशाने अमेझॉनवर $1.3 बिलियन दंड लावला आहे? तर इटली या देशाने अमेझॉनवर $1.3 बिलियन दंड लावला आहे। तर या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर इटली। आता मित्रांनो, इटली या देशाने हा दंड का लावला आहे? कारण अमेझॉनने काही नियमांचे पालन न केल्यामुळे इटली या देशाने या ठिकाणी अमेझॉनवर $1.3 बिलियन दंड लावला आहे। आणि तुम्हाला माहिती नसेल, अमेझॉन या कंपनीवर युरोपमधील जेवढ्या काही देशांनी दंड लावला होता आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड असणार आहे। तर इटली या देशाने हा सर्वात मोठा दंड जो आहे तो $1.3 बिलियन अमेझॉनवर लावला आहे। आता इटली या देशाचं नाव आलं आहे तर मॅपमध्ये बघा, हे आहे इटली। इटली या देशाची राजधानी आहे रोम। बरं मित्रांनो, रोम या शहरामध्ये फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं मुख्यालय सुद्धा आहे। इटलीची करन्सी आहे युरो आणि सध्या इटलीचे प्राईम मिनिस्टर आहेत मारिओ द्राघी। कोण आहेत? मारिओ द्राघी। तर या प्रश्नापासून तुम्हाला एवढी माहिती मिळेल। चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया। तिसरा प्रश्न बघा, काजुवेली वेटलँड्सला कोणत्या राज्याचे 16वे पक्षी अभयारण्य घोषित केले आहे? तर काजुवेली वेटलँड्स हे आहे तामिळनाडू या राज्यामध्ये आणि यालाच तामिळनाडू राज्याचे 16वे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे। तर या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर तामिळनाडू। आता तामिळनाडूचं नाव आलं आहे तर मॅपमध्ये बघा, हे आहे तामिळनाडू। तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई। तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन आणि तामिळनाडूचे सध्या राज्यपाल आहेत R.N. रवी। तामिळनाडू या राज्यामध्ये आदिपुरम उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो। तामिळनाडू हे राज्य संपूर्ण भारतामध्ये अवयवदानामध्ये आणि मत्स्य उत्पादनामध्ये या दोन्ही गोष्टींमध्ये प्रथम क्रमांकावर आले आहे। तर तामिळनाडू या राज्याविषयी तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। चौथा प्रश्न बघा, कॅनडा, ब्रिटन आणि कोणता देश बीजिंग विंटर ऑलिम्पिकच्या राजनयिक बहिष्कारात सामील झाला आहे? तर कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया हे तीनही देश बीजिंग विंटर ऑलिम्पिकच्या राजनयिक बहिष्कारात सामील झाले आहेत। तर या चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर ऑस्ट्रेलिया। बरं मित्रांनो, अगोदर अमेरिका हा जो देश आहे या देशाने हे जे बीजिंग विंटर ऑलिम्पिक होते याच्यावर राजनयिक बहिष्कार टाकला होता आणि याच बहिष्कारामध्ये आता कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया हे 3 देशसुद्धा सामील झाले आहेत। बरं, या ठिकाणी हा बहिष्कार टाकण्यात का येत आहे? कारण चीन या देशामध्ये जे मानवाधिकाराची परिस्थिती आहे ती खूपच खालावली आहे, त्यामुळे हे जे देश आहेत याच्यावर बहिष्कार टाकत आहेत। आता या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचं नाव आलं आहे तर मॅपमध्ये बघा, हे आहे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे केनबरा। ऑस्ट्रेलियाची करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि ऑस्ट्रेलियाचे सध्या प्राईम मिनिस्टर आहेत स्कॉट मॉरिसन। कोण आहेत? स्कॉट मॉरिसन। चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पाचवा प्रश्न बघा, फिच रेटिंग्सने वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताचा GDP दर किती टक्के राहण्याचा अनुमान लावला आहे?
तर फिच रेटिंग्सने वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताचा GDP दर जो आहे तो 8.4% राहण्याचा अनुमान लावला आहे. तर या पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 8.4%. बरं मित्रांनो, याच्या अगोदर इंडिया रेटिंग्सने 9.4% राहण्याचा अनुमान लावला होता. S&P रेटिंग्सने 9.5% राहण्याचा अनुमान लावला होता आणि गोल्डमॅन सॅश या रेटिंग एजन्सीने 9.1% राहण्याचा अनुमान लावला होता. हे सर्वच्या सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 6वा प्रश्न बघा, शिक्षण मंत्रालयाने कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर शिक्षण मंत्रालयाने सध्या भाषा संगम हे ॲप लॉन्च केले आहे. तर या 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर भाषा संगम. आता भाषा संगम या ॲपमध्ये काय असणार आहे? तर 75 लाखपेक्षाही जास्त लोकांना आपल्या मातृभाषेच्या ऐवजी इतर जेवढ्या काही भाषा असतील तर त्या भाषेमध्ये प्रावीण्य मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी ही भाषा संगम ॲप लॉन्च करण्यात आली आहे. आता शिक्षण मंत्रालयाचं नाव आलं आहे तर सध्या आपले शिक्षण मंत्री कोण आहेत? धर्मेंद्र प्रधान. कोण आहेत? धर्मेंद्र प्रधान. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न बघा, फोर्ब्सद्वारा जारी 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये कोण प्रथम आले आहे? तर फोर्ब्सद्वारा जारी 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये मॅकेंजी स्कॉट या पहिल्या क्रमांकावर आले आहेत. तर या 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 नंबर मॅकेंजी स्कॉट. बरं मित्रांनो, मॅकेंजी स्कॉट या आल्या आहेत पहिल्या क्रमांकावर आणि दुसऱ्या क्रमांकावर कमला हॅरिस या आल्या आहेत. आणि मित्रांनो, या यादीमध्ये ज्या आपल्या केंद्रीय वित्तमंत्री आहेत निर्मला सीतारामन या आल्या आहेत 37व्या क्रमांकावर. तर पहिल्या क्रमांकावर मॅकेंजी स्कॉट, दुसऱ्या क्रमांकावर कमला हॅरिस आणि 37व्या क्रमांकावर निर्मला सीतारामन. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 8वा प्रश्न बघा, यंग जिओस्पेशल सायंटिस्ट पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर यंग जिओस्पेशल सायंटिस्ट पुरस्कार जो आहे तो रुपेश गोयल यांनी जिंकला आहे. तर या 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर रुपेश गोयल. आता मित्रांनो, हे जे रुपेश गोयल आहेत हे IIT कानपूरमध्ये एक सायंटिस्ट आहेत आणि यांनीच यंग जिओस्पेशल सायंटिस्ट पुरस्कार जो आहे तो जिंकला आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 9वा प्रश्न बघा, एशिया पॉवर इंडेक्स 2021 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आला आहे? तर एशिया पॉवर इंडेक्स 2021 मध्ये अमेरिका हा जो देश आहे तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर या 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर अमेरिका. अमेरिका आहे पहिल्या क्रमांकावर, चीन आहे दुसऱ्या क्रमांकावर आणि जपान आहे तिसऱ्या क्रमांकावर. बरं मित्रांनो, हा जो एशिया पॉवर इंडेक्स आहे हा इंडेक्स 26 देशांचा आहे. आशिया प्रशांत क्षेत्राच्या 26 देशांचा हा इंडेक्स आहे आणि या इंडेक्समध्येच अमेरिका पहिल्या क्रमांकावर, चीन हा देश दुसऱ्या क्रमांकावर आणि जपान हा देश तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आता पहिल्या क्रमांकावर अमेरिका आला आहे तर सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर सध्या जो बायडन हे 46वे राष्ट्रपती आहेत अमेरिका या देशाचे आणि ज्या 49व्या उपराष्ट्रपती आहेत त्या आहेत कमला हॅरिस. बरं मित्रांनो, हे जे जो बायडन आणि कमला हॅरिस आहेत या दोघांना सुद्धा टाइम मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले होते. अमेरिका हा जो देश आहे या देशाने WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला ऑफिशियली सोडले होते आणि याबरोबरच ओपन स्काय ट्रीटी याला सुद्धा अमेरिकेने सोडले होते. आता अमेरिकेमध्ये जेवढे काही राष्ट्रीय स्मारक असतील तर त्या राष्ट्रीय स्मारकाला जो कोणी व्यक्ती हानी पोहोचवेल तर त्या व्यक्तीला 10 वर्षाची शिक्षा सुनावण्याची तरतूद जी आहे ती सुद्धा अमेरिकेच्या सरकारने केली आहे. आणि मित्रांनो, अमेरिका हा जो देश आहे तो संपूर्ण जगभरामध्ये प्लास्टिकच्या उत्पादनात प्रथम आहे आणि याबरोबरच अमेरिका व भारत या 2 देशांमध्ये काही महत्त्वाच्या डिफेन्स एक्सरसाइज पार पडतात. 4 महत्त्वाच्या डिफेन्स एक्सरसाइज आहेत: वज्रप्रहार, कोप इंडिया, टायगर ट्रम्प आणि युद्धाभ्यास. तर हे 4 महत्त्वाच्या डिफेन्स एक्सरसाइज आहेत भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये. तर अमेरिका या देशाविषयी तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 10वा प्रश्न बघा, ओलाफ स्कोल्ज यांना कोणत्या देशाचे चान्सलर म्हणून नियुक्त केले आहे? तर ओलाफ स्कोल्ज यांना जर्मनी या देशाचे चान्सलर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर या 10व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 नंबर जर्मनी. आता मित्रांनो, जर्मनी या देशाच्या अगोदर ज्या चान्सलर होत्या त्यांचं नाव होतं अँजेला मर्केल, परंतु आता त्यांच्या जागी ओलाफ स्कोल्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आता जर्मनीचं नाव आलं आहे तर मॅपमध्ये बघा, हे आहे जर्मनी. जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. जर्मनीची करन्सी आहे युरो. आणि जर्मनीचे सध्या जे प्रेसिडेंट आहेत त्यांचं नाव आहे फ्रँक वॉल्टर स्टेनवेअर. कोण आहेत? फ्रँक वॉल्टर स्टेनवेअर. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 11वा प्रश्न बघा, बायजूच्या अर्ली लर्न ॲपचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बायजू हे एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि बायजूचीच एक ॲप आहे अर्ली लर्न ॲप आणि या ॲपचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नीरज चोप्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, नीरज चोप्रा. बरं मित्रांनो, याच्या अगोदरसुद्धा काही महत्त्वाचे ब्रँड ॲम्बॅसेडर नियुक्त करण्यात आले होते. किनारा कॅपिटल ही एक फर्म होती, याचे बनले होते रवींद्र जडेजा. रिअलमीचे बनले होते KL राहुल. ॲडिडासच्या बनल्या होत्या दीपिका पादुकोण आणि एक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कंपनी आहे कॉइन DCX, याचे बनले होते अमिताभ बच्चन. टाटा AIA लाईफ इन्शुरन्सचे बनले होते नीरज चोप्रा आणि एक घड्याळची कंपनी आहे फॉसिल नावाची, याच्या बनल्या होत्या कृती सेनन आणि एक किचन केअर ब्रँड आहे वंडर शेफ, याचे सुद्धा कृती सेनन याच बनल्या होत्या. आणि फिनो पेमेंट बँकेचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर या ठिकाणी हे काही महत्त्वाचे ब्रँड ॲम्बॅसेडर सध्या नियुक्त करण्यात आले आहेत. तर यांची तुम्हाला नावं लक्षात ठेवायची आहेत. 12वा प्रश्न बघा, कोणत्या राज्याच्या उच्च शिक्षण परिषदेने NSE अकादमीसोबत समझोता करण्याची घोषणा केली आहे? तर कर्नाटक या राज्याच्या उच्च शिक्षण परिषदेने NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज अकादमीसोबत समझोता करण्याची घोषणा केली आहे. तर या 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, कर्नाटक. आता मित्रांनो, कर्नाटक या राज्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वित्तीय शिक्षण प्रदान करण्यासाठी कर्नाटक सरकारने आता NSE अकादमी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज अकादमीसोबत समझोता करण्याची घोषणा जी आहे ती केली आहे. आता घोषणा केली आहे कर्नाटकने, तर मॅपमध्ये बघा, हे आहे कर्नाटक. कर्नाटकची राजधानी आहे बँगलोर. कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्मई आणि कर्नाटकचे सध्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. कर्नाटक या राज्यामध्ये जोग नावाचा एक धबधबा आहे आणि या जोग धबधब्याचे पुनर्निर्माण करण्याची घोषणा जी आहे ती कर्नाटकने केली होती. कर्नाटक या राज्यामध्ये 2 महत्त्वाची धरणं आहेत. एक आहे आलमाटी धरण, हे आहे कृष्णा नदीवर आणि एक आहे कृष्णराज सागर धरण, हे आहे कावेरी नदीवर. कर्नाटक या राज्याचे 2 डान्स महत्त्वाचे आहेत. एक आहे यक्षगण आणि एक आहे डोलू कुनिता. कर्नाटक या राज्यामध्ये तब्बल 12 वर्षाच्या नंतर नीलकुरिंजीचे फुलं जे आहेत ते उगवली होती. कर्नाटक या राज्यामध्ये काही महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहेत. आंशी राष्ट्रीय उद्यान, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, नगरहोल राष्ट्रीय उद्यान, बनरकट्टा राष्ट्रीय उद्यान आणि कुद्रेमुखा राष्ट्रीय उद्यान. आणि कर्नाटक या राज्यामध्येच मट्टूर हे एक गाव आहे. या गावामध्ये आत्तासुद्धा संस्कृत भाषा बोलली जाते. तर कर्नाटक या राज्याविषयी तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला कोणत्या देशाच्या 2 दिवसीय अधिकारिक दौऱ्यावर गेले आहेत? तर सध्या आपले परराष्ट्र सचिव आहेत हर्षवर्धन श्रृंगला आणि हे बांगलादेश या देशाच्या अधिकारिक दौऱ्यावर गेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 3 नंबर, बांगलादेश. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगितलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं जे इतर माहिती होती ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगितली आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्यावेळेस तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिता त्यावेळेस तुम्हाला प्रश्नाविषयी इतर काही माहिती असेल तर तीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत जा. चला तर मग तुमच्यासाठी आजचा प्रश्न. तर आजचा प्रश्न आहे, 4.5 दिवसाचा आठवडा करणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायापैकी तुमचा योग्य पर्याय निवडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे आणि प्रश्नाविषयी तुम्हाला इतर काही माहिती असेल तर तीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि याबरोबरच तुमच्याकडे अभ्यासाशी संबंधित जेवढे काही ग्रुप असतील व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर, त्या ग्रुपवर आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर हा होता आजचा आपला करंट अफेअर्सचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला
लाल कलरमध्ये सबस्क्राईब नावाचं एक बटन दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर बाजूलाच एक बेल आयकॉन दिसेल, त्या ठिकाणी पण तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आमच्या दररोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन थेट तुमच्या मोबाईलमध्ये येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.